नमस्कार शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्रात पुढील 24 तासात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। या जिल्ह्यामध्ये रेड आणि ऑरेंज अलर्ट या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना आहे। त्यासाठी हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका। आपण बघितलं असेल, महाराष्ट्रात पुढील 24 तासात हवामानात सविस्तर आढावा घेणार आहोत। त्यामध्ये भारतीय हवामान विभागाकडून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये रेड ऑरेंज हे आपल्याला जारी केला असून काही ठिकाणी अतिमुसळधार आणि अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। विशेष काही म्हणजे कोकण असेल, घाटमाथा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक भागामध्ये पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। मित्रांनो, गेल्या काही दिवसात महाराष्ट्राचा मान्सून सक्रिय झाला असून बंगालच्या उपसागर तयार झालेल्या कमी दाबाचा पट्टा आणि अरबी समुद्रात येणाऱ्या दमदार आर्द्रता आणि पुरवठा या राज्यात पुन्हा एकदा जोर पावसाला सुरुवात होणार आहे। त्याचा परिणाम अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू असून त्यामध्ये 24 तासात परिस्थिती अगदी गंभीर राहणार आहे। म्हणजे या ठिकाणी रेड अलर्ट या जिल्ह्यामध्ये दिले आहे। ते म्हणजे भारतीय हवामानाच्या विभागानुसार आपल्याला असेल मुंबई उपनगर असेल, ठाणे, पालघर, पुणे जिल्हा, घाटमाथा परिसरात आपल्याला रेड अलर्ट जारी केला आहे। त्यात रेड अलर्ट जारी केल्याने अत्यंत गंभीर परिस्थिती शक्यता आहे। यामध्ये या भागात आपण काही ठिकाणी मुसळधार आणि अत्यंत मुसळधार पाऊस पडू शकतो। या भागामध्ये नागरिकांनी अनावश्यक प्रवास असेल तो टाळावा। सखल भागामध्ये पाणी साचण्याची शक्यता आहे। नद्या, नाल्या आणि याच पातळी वाहू शकतो। घाट रस्त्यावरती दरडी कोसळण्याचा धोका वाढू शकतो। वाहन चालकांना विशेष गंभीर आहे। त्यासाठी ऑरेंज रेड आपण असलेले जिल्हे म्हणजे रायगड असेल, रत्नागिरी या जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट आपल्याला सांगण्यात आलेला आहे। इथे अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे। त्यामध्ये काही ठिकाणी तसेच 50 किलोमीटर वेगानं वारे वाहू शकतात। समुद्रातील खवळलेल्या राहण्याची शक्यता असलेल्या मच्छीमार समुद्रांना न जाण्याचा सल्ला पण या ठिकाणी दिला जातोय। किनारपट्टीत नागरिकांना समुद्रकिनाऱ्यावरती जाणे टाळावे। विदर्भ जोरदार पावसाची शक्यता। विदर्भात नागपूर, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, यवतमाळ, वर्धा आणि या आसपासच्या जिल्ह्यांमध्ये विजांसह कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। काही ठिकाणी जोरानं पाऊस वाढू शकतो, विजा पडू शकतात। त्यासाठी शक्यता शेतकरी असेल त्या नागरिकांनी पावसाच्या दरम्यान मोकळ्या जागेत उभा राहणं टाळावे। मोबाईलचा वापर असेल तो शक्यतो स्विच ऑफ करून ठेवावा। त्यामध्ये मोठ्या प्रमाणात झाडाचा आसरा घेणे टाळावा। पुढील 4 ते 5 दिवसात हवामान विभागाकडून अंदाजानुसार पुढील 4 ते 5 दिवस कोकण, घाटमाथा, मध्य महाराष्ट्र पावसाचा जोर कायम राहणार आहे। याशिवाय नाशिक, धुळे, नंदुरबार, सातारा, कोल्हापूर, सांगली, अहिल्यानगर आणि पश्चिम महाराष्ट्रात अनेक मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। डोंगराळ भागात धुके आणि कमी दुष्परिणामाचा आपल्याला दरडी कोसळण्याची धोका कायम राहू शकतो। त्यामुळे पर्यटक असतील आवश्यक जी खबरदारी घ्यावी। त्यामध्ये आपण शेतकरी बांधवांनो काही महत्त्वाची काळजी आहे ते म्हणजे आपल्याला पाऊस शेतासाठी काही ठिकाणी फायदेशीर असेल किंवा अतिवृष्टीमुळे पिकाचं मोठं नुकसान होत असेल, काढणी असेल सुरक्षित ठेवा आणि आपल्या अतिरिक्त पाण्याचा निचरा होण्याचा व्यवस्थापन करा। शेतीची अवजारे, बियाणे, खते योग्य ठिकाणी ठेवा। त्याचेकडे जनावरांची उंच आणि सुरक्षित ठिकाणी बांधा। विजांचा कडकडाट सुरू असताना शेतामध्ये काम करणे टाळा। नदी, नाले, ओढे वाढण्याचा प्रयत्न आहे। त्यामध्ये हवामान विभागाकडून एक प्रशासकीय विभाग आपल्याला सूचना दिलेल्या आहेत। या अनावश्यक पूरग्रस्त पाणी साचलेले या ठिकाणी काळजी घ्यावी। वीज पुरवठा खंडित झाल्यानं घाबरू नका।
जे पालन आहे ते करा. लहान मुले असतील, वृद्ध व्यक्ती असतील, त्यांना सुरक्षित ठेवा. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर हवामान अंदाज जाणून घेतलेला आहे. त्यामुळे हा व्हिडिओला लाईक करून आपल्या भागामध्ये किती पाऊस पडला आहे आम्हाला नक्की कमेंटच्या माध्यमातून कळवा. भेटूया तशा नवनवीन व्हिडिओबरोबर. तोपर्यंत धन्यवाद.